मागच्या वेळी काय बघितलं की बेसिक लाईन ड्रॉइंग म्हणजे स्ट्रेट लाईन, तिरक्या रेषा, उभ्या रेषा, चकल्या, म्हणजे आतून बाहेर आणि बाहेरून आत ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करत असाल याची मला नक्की खात्री. तर त्याच्या पुढे म्हणजे काय आपल्याला चित्र काढण्यासाठी काय लागतं, पेन्सिलला आउटलाईनसाठी जे लागतं बेसिक ते आपण शिकलो. आता रंगवण्यासाठी जे बेसिक टेक्निक लागतात ते आज आपण शिकणार. जनरली हे आपल्याकडे 12 रंग असतात ऑइल पेस्टल. माझ्याकडे ह्या कंपनीचे, तुमच्याकडे जे काही असेल त्या कुठच्याही कंपनीचे वापरा. साधारण आपण आत्ता 12 शेड वापरणार. ह्याच्यात 50 सुद्धा शेड मिळतात, 100 मिळतात, त्याला काही लिमिट नसतं शेड किती हव्यात ह्याच्यासाठी. आपल्याकडे टेक्निक असलं की बस झालं. म्हणजे मी पण लहानपणी काय करायचे, आता मला मग निळा आवडतो, मी निळा घ्यायचे, निळा हवा तिथे द्यायचे, त्याच्या बाजूला कधी कधी काळा द्यायचे, हिरवा द्यायचे. म्हणजे माझ्या मनाचं समाधान असं व्हायचं की वा मी आवडीचे रंग सगळे चित्रात नीट भरले, पण ते चित्र काही चांगलं दिसायचं नाही. पण त्याचं कारण का, म्हणजे ते खराब व्हायचं. मग शिक्षक ओरडायचे, ते सगळ्यांनाच ओरडतात, मग रडायचे हे सुद्धा झालेलं आहे सगळं. पण ते का होतं ते नंतर कळलं. म्हणजे आपल्याकडे आता काय असतं, निसर्गात मूळ 3 रंग आहेत, म्हणजे पिवळा, लाल आणि निळा. हे 3 मूळ रंग आहेत. आपल्याकडे सगळ्यांकडे कुठचेही तुम्ही रंग घेतले तरी जनरली त्याच्यात 12 रंग हे असतातच. आणि हे कलर व्हील जे म्हणतो ना, ते असं साधारणतः चक्र आहे. आता मी काय करते, कलर व्हील कसं तयार होतं ते थोडक्यात सांगते तुम्हाला. म्हणजे लहान मुलांना काही काही वेळा कळणार नाही, पण हे लक्षात ठेवायचं की लाल, पिवळा, निळा हे मूळ 3 रंग आहेत. म्हणजे हे 3 रंग आपल्याकडे जर असले तर आपण कुठचाही रंग तयार करू शकतो. तर आता आपल्याकडे हे 3 मूळ रंग आहेत आणि हे आता मी हे कलर व्हील रंगवून दाखवते. तर हा पिवळा रंग, त्याच्यानंतर मी एक हा मधला सोडते, त्याच्यानंतर मी देते लाल रंग, आणि अजून एक सोडून देते निळा. हे आपले 3 मूळ रंग झाले, म्हणजे पिवळा, लाल आणि निळा. म्हणजे ह्यांना बेसिक कलर म्हणतात किंवा मूळ रंग हे त्याचं नाव आहे. आता ह्याच्यापासून आपल्याला काय रंगबिंग आता तयार करत बसायचं नाही की लाल आणि पिवळा हे 2 आपण जेव्हा मिक्स करतो, म्हणजे ते कधी करतो जेव्हा आपण पोस्टर कलर वगैरे वापरतो तेव्हा. पण हे 2 जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा ह्या दोघांपासून केशरी रंग तयार होतो, त्याला ऑरेंज कलर म्हणतात ना, तो ह्या दोघांच्या मध्ये द्यायचा. आणि नंतर आपल्याकडे कुठचा आहे, हा लाल आणि निळा. मग लाल आणि निळापासून कुठचा रंग तयार होतो, तो जांभळा. हा जांभळा रंग तयार होतो, हा आपल्याकडे असतो. म्हणजे हे जे 12 रंग, आता मी 6 रंग देते ते आपल्या ह्या 12 मधच्या पेटीत सगळे असतात. तर ह्यांच्यापासून आपला व्हायलेट कलर तयार होतो, त्याला जांभळा म्हणतात, काही काही जण पर्पल म्हणतात. त्याच्यानंतर आता काय, पिवळा आणि निळा हे 2 रंग जेव्हा मिक्स होतात तेव्हा त्याच्यापासून तयार होतो तो हिरवा. म्हणजे काय झालं, हा लाल, पिवळा, निळा हे मूळ रंग, म्हणजे त्यांना प्रायमरी कलर किंवा बेसिक कलर म्हणतात. आणि त्यातले कोणतेही 2 रंग घेऊन, म्हणजे आता लाल पिवळा हा मिळून झाला केशरी, पिवळा हिरवा मिळून झाला हिरवा, आणि लाल आणि निळा मिळून झाला जांभळा. म्हणजे ह्या 2 ह्यांच्या मिश्रणाने जे अजून 3 रंग आपल्याकडे तयार झाले, म्हणजे जांभळा, केशरी आणि हिरवा, हे जेव्हा मिक्स झाले त्यांना सेकंडरी कलर म्हणतात. म्हणजे दुय्यम रंग, म्हणजे दुसरे रंग, म्हणजे जे मूळ रंग आहे ते तयार करू. तर अजूनही हे कलर व्हील हवं तेवढं वाढत जातं आणि ते वाढताना 3-3च्या पटीत वाढतं. म्हणजे हे 6च असतं असं नाही, पण बेसिक हे 6च असतं कलर व्हील. आपण आत्ता अभ्यास करताना हाच करायचा. अजून तुम्ही केशरी आणि पिवळा मिक्स केलात की अजून एक शेड तयार होईल. केशरी आणि लाल एक मिक्स केला, जितकं तुम्ही, म्हणजे हजारो आपण शेड त्याच्यापासून तयार करू शकतो. तर हे बेसिक कलर व्हीलचा अभ्यास झाला. तर आता हे रंग द्यायचे कसे,
काय होतं, आपल्या चित्रात रंग बाहेर जातात. आता मी काय केलं, आता हा आयत काढला म्हणजे रेक्टँगल काढला. आता मला जो आवडेल तो मी आत्ता इथे रंग घेते, तुम्हालाही आवडेल तर तुम्ही घ्या. आणि काय करायचं, आपण हा रंग बाहेर जातो म्हणून काय करायचं, ही जी एज आहे म्हणजे त्याची जी कडा आहे त्याच्याला एकदम हळू नीट देऊन घ्यायचं. तर एजने आधी रंग देऊन घ्यायचा, म्हणजे जेणेकरून काय होतं, आपण रंग देताना तो बाहेर जात नाही त्याच्या. आणि ह्या खडूवर सुद्धा एवढंच प्रेशर द्यायचं की तो नीट रंग देईल, तो मोडणार नाही ह्याची दक्षता आहे. तर त्याचे बारीक बारीक तुकडे घेऊन आपण रंगवत बसतो, हाताला रंग लागतो. आपल्या आई बाबा ओरडतात आणि फटके पण देतात कधी कधी, पण तसं आपल्याला काही करायचं नाही आहे. आणि हे रंगवताना जर आपण आडवं रंगवत असू म्हणजे असं रंगवत असू तर असंच रंगवायचं, तिरकं रंगवत असू तर तिरकंच रंगवायचं, उभं रंगवत असू तर आपण उभंच रंगवायचं. एकदा आडवं एकदा उभं एकदा तिरकं असं रंगवायचं नाही. आता हा पिवळा रंग आहे, हा आपल्याला नीट दिसतो कसाही दिला तरी, पण जे बाकीचे रंग आहेत तुम्हाला दाखवते. हे असा उभा दिला, मध्येच असा आडवा दिला, मध्येच तिरका, तर हे दिसताना सगळं विचित्र दिसतं, म्हणजे छान दिसत नाही आपल्याला. मग त्याच्यामुळे आपल्याला मग काय वाटतं, आपल्याला हे खराब झालं आपलं चित्र असं वाटतं. हे जर एकाच पद्धतीने दिला, हा रंग खूप प्लेन दिसतो आणि नीट दिसतो. त्याच्यानंतर आपण पुढे काय करायचं, ही एक पद्धत झाली रंगवायची. दुसरी म्हणजे आपल्याकडे काय असतं, हा लाल रंग आहे समजा, आता मी ह्याने रंगवते हा भाग. त्याच्यानंतर आपल्याकडे हे स्क्रॅपर मिळतं, कधी कधी असतं ते रंगात, कधी कधी नसलं तर काही करू नका त्याच्यासाठी. ह्याच्याऐवजी ब्लेड वापरतात, पण ब्लेड वापरताना म्हणजे आई वडिलांना विचारून वापरा, किंवा हे प्लॅस्टिकचं, त्याने म्हणजे थोडक्यात काय होतं, ह्याच्यावरचा एक लेअर हा खरडवला जातो. थोडक्यात हे असं होतं, म्हणजे तो रंग थोडा आहे त्याच्यापेक्षा फेंट दिसतो तो. म्हणजे ह्याचं टेक्स्चर हे वेगळं दिसतं, ह्याचं टेक्स्चर वेगळं दिसतं, पण हे काही वेळा खूप दिसायला छान दिसतं, म्हणजे आपण हे वेगळं म्हणून वापरू शकतो. आता आपण दुसरं काय करायचं, हे झालं आपल्याला कधी कधी काय करायला लागतं, बाईची साडी असते किंवा म्हणजे पुरुषांचा शर्ट आपल्याला शेडिंग करतो, म्हणजे काय करतो, काठाची बॉर्डर असते ती वेगळ्या रंगाने रंगवतो आणि वरचा भाग हा वेगळा रंगवतो. म्हणजे काय, आता समजा मला पिवळा आणि केशरी हे दोन रंग वापरले, म्हणजे येलो आणि ऑरेंज, तर हा वरचा भाग मी पिवळ्याने रंगवायचा आहे. आपण काय करायचं, वरती हा गडद रंग द्यायचा आणि खाली आणताना तो जरा हलका देत यायचा, म्हणजे हातावरचं जे प्रेशर असतं ते कमी करायचं. आणि खाली केशरी रंग द्यायचा, मग तो खाली डार्क द्यायचा आणि वरती आणताना त्याचं प्रेशर हे असं कमी करत आणायचं. मग एकमेकात मिक्स होतात. आणि ते मिक्स होण्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्याकडे हा टिश्यू पेपरचा मी एक तुकडा घेतला आहे, त्याने हे घासायचं, व्यवस्थित हळू घासायचं अगदी, मग ते एकमेकांच्या नीट मिक्स होतात रंग. हे पिवळं ते केशरी, ह्याच्यामध्ये समजा पांढरं कुठे दिसलं तर त्याच्यावर तुम्ही ज्याच्यासाठी दिसतंय ते, किंवा आपण हे असं बोटाने जरी अगदी तुम्ही केलं, म्हणजे हे बोटाने सुद्धा खूप छान होतं रंगवायला. हे केशरी हे बोटाने असं तुम्ही केलं, अगदी टिश्यू पेपर घरात नसला तरी हे खूप छान दिसतं. कुठचंही करा तुम्ही, दोन्ही चांगलंच दिसतं. हे बोटान करा किंवा हा टिश्यू पेपर वापरा काही. त्याच्यानंतर अजून एक म्हणजे आता मी 2 हिरवे रंग घेते. हा हिरवा हा वरती लाईट ग्रीन दिलाय, त्याला आपण काय जण पोपटी म्हणतात. आणि खाली हा डार्क ग्रीन. हे 2 रंग आहेत. आता मला हे 2 मिक्स करायचे आहेत एकमेकांच्या. हे काय करणार, हे पांढरं छोटंसं कॉटनचं कापड घ्यायचं, त्याने हे घासायचं एकमेकांच्या, हळू घासायचं एकदम. आपल्याला ह्याने कापड फाडायचं नाही आहे घासताना, त्याच्यामुळे खूप नाजूक हाताने घासायचं, पण ते मिक्स व्हायला हवं.
म्हणजे मिक्स होताना असे दिसतं. ते आपल्याला म्हणजे आपण झाड रंगवतो ना कधी कधी, त्याच्यासाठी ह्याचा आपण वापर करू शकतो. अजून म्हणजे आपण एक करू शकतो, हेच 2 रंग घेतले आपण. त्याच्यावर हा खाली डार्क ग्रीन दिला आहे मी. तर देताना मी हलका देते. विविध म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही नुसता हा एकच रंग नुसता व्यवस्थित दिला म्हणजे झालं असं नसतं. वेगळी आपल्याकडे बर्ड्स असतात, इयरबड्स, त्या घ्यायच्या आणि हळूहळू घासायचं अगदी. म्हणजे जे पांढरी जागा आहे त्याच्यात तो रंग अगदी व्यवस्थित, म्हणजे पूर्वी आता इथे पांढऱ्या दिसतात, तर इथल्या ह्या पांढऱ्या जागा जसं जसं तुम्ही नीट घासत जाल तसं त्या कमी होत जातात. आणि हा पोपटी जो म्हणजे लाईट ग्रीन कलर हा डार्क ग्रीन कलरमध्ये हळूहळू मिक्स होत जाईल. म्हणजे आपण आता किती बघितलं, हे एक आपण नुसता मूळ रंग दिला, ही एक पद्धत झाली. त्याच्यानंतर हे स्क्रॅपर आहे, ह्याने वापरून आपण ह्या स्क्रॅपरच्या वापरने हे केलं. हे नसेल तर उगीच हट्ट करू नका घरी, आपल्याकडे जनरली काय काय ह्याच्यात देतातच हल्ली, पण नसेल तर काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला हे करायलाच हवं असं काही नसतं. त्याच्यानंतर हा आपण काय केलं, टिश्यू पेपरचा वापर केला आणि हे रंगवलं. हे आपण आपल्या बोटानेच पुसलं, नीट व्यवस्थित पुसलं. रंग तुम्ही घट्ट दिलात ना की काही सगळे टेक्निक्स तुम्ही छान वापरा. त्याच्यानंतर आपण काय केलं, कापड वापरलं आणि त्याने हे केलं. त्याच्यानंतर आपण इयरबड्सचा एक वापर करून हे रंगवलं. अजून आपण काय करू शकतो, घरी आपला कापूस असतो, त्या कापसाचाही खूप छान आपण वापर करू शकतो. म्हणजे आकाश आपण रंगवत असतो, तर वरती कसं असतं, लाईट ब्ल्यू असतं आकाश, हलका देत यायचा मध्ये मध्ये आणि खाली थोडासा डार्क ब्ल्यू द्यायचा. आणि हे एकमेकांच्या मिक्स करायला काय करायचं, हे नुसते आपण मिक्स करायला गेले तर होत नाहीत व्यवस्थित, कापसाचा वापर करायचा. हे दिसतं म्हणजे ह्याला थोडं व्हाईटमध्ये टेक्स्चर पण दिसतं आणि रंगही एकमेकांच्या 2 मिक्स होतात. नाही तर आपण नुसतं रंगवायला गेलं की हा एक रंग असा आणि दुसरा हा असा, जे एवढंच दिसतं. ह्याच्यामध्ये लाईन दिसते म्हणजे सरळ आपल्याला कळतं की हा लाल आहे आणि हा हिरवा आहे. ह्याच्या जे आपण वेगवेगळे टेक्निक्स वापरले की काय होतं, ते एकमेकांच्या व्यवस्थित मिक्स होत जातं. ज्यामुळे आपण नक्की सांगू शकत नाही की हे रंग 2 वेगवेगळे कुठचे आहे. त्याच्यामुळे काय होतं, दिसताना सगळं व्यवस्थित आणि नीट दिसतं. तर ह्या एवढ्या बेसिक टेक्निक्स आहेत, हे वापरणार आहोत आपण पुढे जेव्हा आपण ऑब्जेक्ट ड्रॉइंग करणार आहोत पुढच्या भागात. जे ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे काय आपण करणार आहोत, सफरचंद, मग ते कसं रंगवायचं, किंवा एखादं झाड असेल तर ते कसं रंगवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी ह्या सगळ्या टेक्निक्स आपण व्यवस्थित म्हणजे शिकलो की आपण खूप छान रंगवू शकतो. म्हणजे चित्र रंगवणं आणि काढणे ह्यातली कुठची गोष्ट कठीण नाही आहे. फक्त काय असतं की आपल्याला माहिती नसतं की हे असं रंगवतं, त्याच्यामुळे आपल्याला ते कठीण वाटतं. आता एकदा कळलं की आपण काही करू शकतो. तुम्ही घरी याची नक्की प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला फोटो पाठवा. पण जर तुमच्याकडे ऑइल पेस्टल नसतील, समजा क्रेयॉन्स असतील, पेन्सिल कलर असतील आणि त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला सांगा, मी तुम्हाला तुमच्यासाठी तो पाठवेल. म्हणजे असं हट्ट करू नका की ऑइल पेस्टलच हवेत आपल्याला, असं काही नाही. क्रेयॉन्सने सुद्धा ह्या टेक्निक तुम्ही वापरू शकता. प्लॅस्टिक क्रेयॉन्स असतील तरी वापरू शकता, किंवा अजून कोणते पेन्सिल कलर्स असतील तरी हे वापरता येतं. जर तुम्हाला काही शंका आली तर मला फोन करा किंवा मेसेज केला तरी चालेल. आणि तुम्ही हे नक्कीच छान करा ह्याची मला नक्की खात्री. आणि आपण पुढच्या ह्याच्यात काय शिकणार आहोत की ऑब्जेक्ट म्हणजे काय, सफरचंद, होडी, घर किंवा झाडं ही कशी रंगवायची आणि कशी सोप्याने काढायची. म्हणजे आता आपण काय बॉल एक धरला हातात की तो गोल असतो, मग त्या गोलातून कुठचे आपण शेपमधून काय काय वस्तू काढू शकतो हे आपण आता शिकणार आहोत. ते पुढच्या भागात मी तुम्हाला दाखवीन. त्याच्यासाठी आपण हे टेक्निक पण शिकून घेतल्यात कलरिंगच्या. म्हणजे चित्रकलेचा बेस काय, आधी लाईन ड्रॉइंग झालं आणि त्याच्यानंतर कलरिंग पण झालं. हे 2 झालं की आपण चित्र काढू पण शकतो आणि रंगवू पण शकतो. म्हणजे आपल्याकडे दोन्ही करण्याचा छान कॉन्फिडन्स येतो.